कोरोना व्हायरसने सध्या जगामध्ये संकट उभं केलं आहे। यापासून बचावासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रशासनाला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत। जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाला आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या असून कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी MD सिंह यांनी म्हटलं आहे। कोविड-19 हे पूर्ण देशांमध्ये पूर्ण विश्वांमध्ये एक मोठा संकट म्हणून आपल्यासमोर उभे आलेला आहे। त्यासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली आपले जिल्ह्याच्या काय तयारी आहे त्यासाठी मीटिंग झाली होती। त्यामध्ये आपली आज माननीय आमचे पालकमंत्री संजय राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेली मीटिंगमध्ये आणि आपल्या जिल्हा प्रशासनामार्फत जे तयारी व्हायला पाहिजे ते आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पूर्ण तयारी काय पद्धतीने आपण प्रिव्हेंट करू शकतो त्यासाठी आपण पूर्ण तयारी आपल्या जिल्ह्यामध्ये केलेली आहे। यांचे लक्षण जे आहे कोणाला हे लक्षण दिसलं माझी सर्वांना आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांना हेच विनंती आहे की आपण ग्रामीण रुग्णालय जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आहे तिथे आपण क्वारंटीन वॉर्ड्स आणि आयसोलेशन वॉर्ड्स आपण त्यांच्या कक्ष आपण निर्माण केलेला आहे। कोणालाही काय सिम्पटम दिसतोय माझी सर्वांना विनंती आहे की ते लवकरात लवकर तिथे जा आणि आपण आपले जे चेकअप करायला पाहिजे ते आवश्यक चेकअप आपण करायला पाहिजे। यामध्ये कॉमन सिम्पटम्स जे आहे आपण सर्वांना आपण मीडिया माध्यमातून आपण बघतो की जे कॉमन कफ आहे किंवा फीवर आहे किंवा जॉईंट पेन्स जे आहे किंवा ब्रीथिंग अनइझीनेस जे आहे किंवा चेस्ट पेन सारखे जे इश्यूज आहेत हे कॉमन सिम्पटम्स आहे। त्यासाठी आपले जवळचे जे ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय आहे तिथे जाऊन आपली तपासणी करावा मी असं सर्वांना विनंती करतो। आपण आपल्या जिल्ह्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून जे काळजी घ्यायला पाहिजे जे उपाययोजना करायला पाहिजे आपण जिल्ह्यामध्ये ऑलरेडी आपण उपाययोजना केलेली आहे। आज रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये एकही असा कुठल्याही प्रकारच्या सस्पेक्ट किंवा पेशंट असा कोणीही नाही आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांना काय इतकी वरी व्हायची काय गरज नाही आहे। पण प्रिव्हेंटिव्ह मेजर इज ऑलवेज बेटर। तो त्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून क्वारंटीन वॉर्ड्स जे आहे आपण रुरल हॉस्पिटल्स सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलच्या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि आयसोलेशन वॉर्ड जे आहे ते आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आपण आयसोलेशन वॉर्डचं नियोजन केलेलं आहे। जिल्ह्याचे जे नागरिक आहेत त्यांना हेच मी विनंती करतो की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असेल एस्पेशली सोशल मीडियाच्या माध्यमातून असा मागच्या 2 दिवसमध्ये दिसलेलं आहेत की भरपूर अफवा जे आहे रिमोर्स जे आहे ते पसरत आहे। त्यामुळे मी नागरिकांना हेच विनंती करतो की तुम्ही त्यांचे बिलीव्ह करू नका आणि कुठल्याही प्रकारच्या शंका आहे आपल्या जिल्ह्याच्या टोल फ्री नंबर जे आहे 104 नंबर आपण दिलेला आहे ते 24 तास 7 दिवस ते टोल फ्री नंबर ॲक्टिवेट झालेला आहे आणि त्या टोल फ्री नंबर जे आहे आपण विचारपूस करून आपले जे शंका आहे त्याचे निराकरण करा असं मी सर्वांना जे आहे विनंती करतो। प्रिव्हेन्शन मेजर्स मी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये बेसिक प्रिव्हेन्शन जे मेजर आहे ते हँड वॉश आपण रेग्युलरली करायला पाहिजे आणि जे मोठे जिथे कार्यक्रम होतो किंवा काय मंदिर परिसरात काय मोठे कार्यक्रम आहे या ठिकाणी माझी विनंती आहे की आपण ते अवॉइड करा आणि एक प्रिव्हेंटेड कॉन्टॅक्ट जे आहे किंवा प्रोटेक्टेड कॉन्टॅक्ट जे आहे त्यांच्यावर आपण जास्त लक्ष द्या अशी माझी सर्वांना विनंती आहे। आणि शेवटच्या मी हेच सांगू इच्छितो की प्रिव्हेन्शन सर्वात मोठा यांच्या जे मेडिसिन आहे ते प्रिव्हेन्शन आहे आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी कक्ष स्थापित झालेले आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा एक नोडल आणि एक सेंट्रल मॉनिटरिंग जे कमिटी राहायला पाहिजे इथेपासून आम्ही मॉनिटर करतोय आणि ऑलरेडी सिव्हिल सर्जन डीन आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत आपण जे टीम्स आहे त्यांना आपण कधीही कुठलेही रात्री कितीही वाजू द्या आपण त्यांना कॉन्टॅक्ट करा जेणेकरून यांची जे उपाययोजना आहे ते व्हायला पाहिजे अशी माझी सर्व जिल्ह्याच्या नागरिकांना विनंती आहे।